या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पेठ वडगावातील गेल्या 6 महिन्यांपासून हद्दपार असलेला गुन्हेगार धनाजी शंकर माने हा शुक्रवारी रात्री आईचे औषध देण्यासाठी आला असताना पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह 3-4 पोलिसांनी त्याच्या घरात घुसून अमानुष मारहाण केली. त्याच्यावर 142 ची कारवाई करून पुन्हा त्याला घरात सोडण्यात आले. तो उपचारासाठी आज CPR मध्ये दाखल झाला आहे. वडगाव पोलिसांच्या अमानुषपणामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या अपराध कॉलनीमध्ये धनाजी शंकर माने हा आई-वडील आणि लहान मुलासह राहत होता. त्याच्यावर 6 महिन्यांपूर्वी हद्दपारचा प्रस्ताव मंजूर झाल्याने तो कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर राहत होता. कॅन्सरसारख्या आजाराने तो पीडित आहे. 2 महिन्यापूर्वी त्याचे वडील मयत झाले. घरी वयस्कर आई आणि त्याचा लहान मुलगा आहे. दोघेच घरात राहत होते. वय झाल्याने आई आजारी असायची. आईला औषध देण्यासाठी धनाजी माने हा शुक्रवारी रात्री 11च्या दरम्यान घरी आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह अन्य 3-4 कर्मचाऱ्यांनी धनाजी माने याच्या घरी घुसून काठीने काळी निळे होईपर्यंत अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्याला उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्या ठिकाणी 142 ची कारवाई करून पुन्हा त्याला जिल्ह्याच्या बाहेर न सोडता घरात आणून सोडले. या मारहाणीमुळे त्याला त्रास होऊ लागल्याने आज तो CPR मध्ये उपचारासाठी दाखल झालाय. वडगाव पोलिसांच्या अमानुषपणामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांची वर्तणूक दररोज वादग्रस्त ठरत आहे. TV नेक्स्ट साठी वडगावहून सतीश मोरे.